तुम्हाला काय वाटते, फटाके असावेत की नसावेत? फटाके नसावेत, प्रदूषण होते त्याच्यामुळे. आपण हिंदू धर्मात आपण साजरे करतो, एका दिवसाने थोडेफार फटाकडे उडले म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही जास्त. जे आम्ही सगळे जे मुस्लिम लोक आहेत ते आम्ही सगळे दिवाळी साजरी करतो आपल्या कोल्हापूरमध्ये. सेलिब्रिटीजचा प्रॉब्लेम असा आहे की ते एका पर्टिक्युलर फक्त हिंदू फेस्टिवल्सला टार्गेट करतात. दिवाळीनिमित्त आपण फटाकडे उडवतो, त्याचं निमित्त म्हणजे प्रदूषण खूप वाढणार आहे. पाहिजे फटाकडे पाहिजेत, त्याशिवाय मजा नाही आयुष्यात. तुमचा सगळ्यात आवडता फटाका कोण? तुला कुठला फटाका आवडतो? माळ. फटाकड्यांची माळ. तुला काय आवडतं? नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती, आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या दिवाळी सुरू आहे आणि बऱ्याच कलाकारांनी असं सांगितलेलं आहे की फटाक्यांचा वापर हा कमी असावा. त्याबद्दल कोल्हापूरकरांचं मत काय आहे जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव अंजुम मुजावर आणि आम्ही सगळे जे मुस्लिम लोक आहेत ते आम्ही सगळी दिवाळी साजरी करतो आपल्या कोल्हापूरमध्ये. त्यामुळं आम्ही आलो आहे आता इथं फटाके घेण्यासाठी. आता आम्ही जवळजवळ आमची सगळी पूर्ण फॅमिली दिवाळी साजरी करतो आहे आणि दिवाळी म्हणजे आपल्यासाठी एक सण आहे मोठा पूर्ण असा. मग तुम्हाला काय वाटते, ह्या सणानिमित्त फटाके असले पाहिजेत? हां, फटाके तर पाहिजेतच, कारण कसं आहे फटाक्याशिवाय तर मजा नाही आहे. त्यामुळं आम्ही हे फटाके फोडतोच कायम. प्रत्येक वर्ष आम्ही इथे येतो बागल चौकमध्ये फटाके घ्यायचे, जाऊन आम्ही सेलिब्रेशन करतो घरी सगळे. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रणजित घोडाई. तुमच्या मते फटाके सणानिमित्त फटाके उडवणे म्हणजे काय आहे? म्हणजे काय, आपला त्यौहार आहे, आपला एक वर्षाचा आनंद आहे, एक दिवसात आम्ही करतोय, आपला त्यौहार आहे म्हणून आम्ही फटाकडा फोडतोय. आता बरेच सोशल मीडियावरती स्टार्सनी पण सांगितलेलं आहे की फटाके हे कसे हानिकारक आहेत आणि ते नाही, त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं पण बरोबर आहे. आपला जंतू जीव जंतू पोल्युशन ते कंट्रोलला राहायला पाहिजे. खरं आपला त्यौहार वर्षाला एकदा असते म्हणून आम्ही एन्जॉय करतोय. आपण काय कायम नाही करतोय, एक दिवस करतोय म्हणून आपल्याला एक दिवस करायला द्या पाहिजे. नमस्कार, आपलं नाव? निरंजन भरते. तुम्हाला काय वाटतं की दिवाळीनिमित्त किंवा सणासुदीनिमित्त आणि कार्यक्रमात आपण जे फटाके उडवतो त्याचं महत्त्व काय आहे? फटाक्यांचं असं काही खास महत्त्व नसतं, ते आपण दृश्यासाठी वगैरे उडवतो, छान दृश्य किंवा एंटरटेनमेंट थोड्या वेळासाठी उडवतो. तुमचा आवडता फटाका कोणता आहे? सुतळी बॉम्ब. मग ते आवाजच करतोय ना. हां, मग आता बरेच सेलिब्रिटी वगैरे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की फटाके नसावेत, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? सेलिब्रिटीजचा प्रॉब्लेम असा आहे की ते एका पर्टिक्युलर फक्त हिंदू फेस्टिवल्सला टार्गेट करतात. तुम्ही कधीच त्यांना बघणार नाही न्यू इयरला फटाके उडवू नये, क्रिसमसला फटाके उडवू नये किंवा बकरी ईदच्या वेळेस बकऱ्या कापू नयेत, असं कधीच नाही म्हणत ते. अरे नाही, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे तुमच्या सगळ्या सेलिब्रिटीजचा, सगळ्या हा प्रॉब्लेम आहे. नसेल तुम्ही मला सांगा, येऊन म्हणा की सेलिब्रिटीज म्हणतात की क्रिसमसच्या वेळेस न्यू इयरच्या वेळेस फटाके फोडू नयेत. कधी म्हणतात का? नाही. सो त्यांना बाकी कधीच प्रॉब्लेम नसतो. त्यांच्या जेव्हा पण फेस्टिवल्स असतात, त्यांचे जे प्रायव्हेट जेट्स असतात त्याच्याबरोबर कधीच आपल्याला CO2 इमिशनचा प्रॉब्लेम नसतो. फक्त CO2 इमिशनचा त्यांना प्रॉब्लेम असतो ह्याबरोबर. मी हे म्हणत नाही आहे की फटाके उडवणं चांगलं आहे, तसं नाही आहे. सगळ्यांनी लिमिटमध्ये उडवावे, पण ते जे पर्टिक्युलर टार्गेटिंग आहे सेलिब्रिटीजचं ते चुकीचं आहे. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार. नाव? शकील. सणानिमित्त आपण जे हे फटाके उडवतो किंवा कार्यक्रमात आपण फटाके वापरतो, हे तुमच्यासाठी काय आहे, नेमकं का करतो आपण? दिवाळी मॅडम ही सगळ्यांची जे सणवार आहे, त्या दिवाळीसाठी आम्ही सगळी सण साजरी करतो. त्यासाठी आम्ही मुलांना वगैरे फटाके यासाठी आलेलो असतो. तुमच्या मते फटाके असावेत का नसावेत? फटाके आता मुलांसाठी मॅडम मागतात असावेत, चालतात, आणि प्रदूषणासाठी नको पण चालतात आणि पाहिजे पण आहेत. आता बऱ्याच सेलिब्रिटींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की फटाके नसावेत, मग त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता ते पण बरोबर आहे मॅडम, फटाके नसतात ते पण बरोबर आहे. एकदम प्रदूषणामुळे आपण हे पण करतो नको म्हणून, का थोडेफार आपण किरकोळमध्ये पण हे करू शकतो मॅडम, उडू शकतो. नमस्कार, आपलं नाव? तुम्हाला काय वाटते, फटाके असावेत की नसावेत? फटाके नसावेत, का? प्रदूषण होते त्याच्यामुळे.
फटाक्याऐवजी मुलांनी कपडे, त्यांना खाऊच्या वस्तू, खेळण्याच्या वस्तू घ्याव्यात. ह्याने प्रदूषण झाल्यामुळे कसं जनावरांना त्रास होतो, वयस्कर माणसांना त्रास होतो आणि कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. नमस्कार, आपलं नाव? अक्षय चौगले. तुमच्या मते फटाके सेलिब्रेशनमध्ये आपण फटाके जे वाजवतो ते कशासाठी असतं? एक आनंद म्हणून बारक्या पोरांचा. तुमच्या मते फटाके असावेत की नसावेत? असावेत की पाहिजे, तो फटाडे पाहिजेत, त्याशिवाय मजा नाही आयुष्यात. थोड्या प्रमाणात पाहिजे, पण लागजे. आपला सण आहे, उत्सव म्हणजे साजरा गणपती करण्यासाठी दिवाळीला फटाके पाहिजेतच. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरती आपले बाईट दिलेले आहेत की फटाके हे कसे हानिकारक आहेत, त्यामुळे ते नसावेत. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ते काय सांगायचं काम असतं, त्यांचं ते उडवतातच की, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतातच. हां, बाकीच्या आपले सण आले की उठते किंवा कमी हे वाजवू नका, हे करू नका, ते करू नका. आपल्याला तसं नाही, आपले सण हे थोडं धूमधडाक्यातच केले पाहिजे. तुझं नाव काय आहे? अंशिका. तुला कोणता फटाका आवडतो? मला चिटपट आवडतं. चिटपीट. चिटपट आणि काय आवडतं? चिटपट आणि रॉकेट बॉम्ब आवडतात. नमस्कार सर, आपलं नाव? नरेंद्र कलकुटगी. काय वाटतं तुम्हाला दिवाळीनिमित्त किंवा इतर सणानिमित्त, कार्यक्रमानिमित्त आपण जे फटाके उडवतो ते असावेत की नसावेत? मॅक्झिमम तर मोठ्या आवाजाचे नसावे प्रदूषण करणारे, पण छोट्या मुलांचा त्यांचा आनंद पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण की सण हा एकदाच असतो आणि त्यात आनंदात सगळी फॅमिली एकत्र असतात. त्यामुळं मोठ्या आवाजाचे न करता छोट्या आवाजाचे फटाके वाजवले तर बरं पडेल. तुझं नाव काय आहे? त्रिशा. तुला कोणता फटाका आवडतो? मला बी चिटपट आवडतो. तुला? मला चिटपट आणि रॉकेट. नमस्कार, नवनाथ गोरखनाथ डवरे. काय वाटतं तुम्हाला फटाके असावेत की नसावेत? फटाके नसावेत, याचा अर्थ म्हणजे प्रदूषण कमी होतं आहे, त्यामुळे नसावेत. तुमच्या मते फटाके म्हणजे काय आहे? फटाके वाजवले आनंद आहे सोडा, कारण आपलं प्रदूषण तेवढं टाळतं आहे. आपलं नाव? माझं नाव ओमकार गणेश हेगडे. काय वाटते तुम्हाला फटाके म्हणजे नेमकं हिंदू ट्रेडिशनमध्ये काय आहे? वर्षानुवर्षापासून चालू आलेली आपली जी परंपरा आहे किंवा वर्षातून आपण सण साजरा करतो दिवाळी, तर ह्या दिवाळीचा एक आनंद उत्सव म्हणून आपण हे फटाके साजरे करतो. पण ह्याच्यावर एक लिमिटेशन असलं पाहिजे की ह्याच्याकडून प्रदूषण होऊ नये, जास्त अतिरिक्त वापर होऊ नये किंवा लोकांना ह्या गोष्टीची कुठली इजा होऊ नये. तर ह्या पद्धतीनं आपण आपला सण साजरा करतो. पण हा आपला वर्षातून हिंदूंचा जो सण आहे तो आपण मोठ्याने साजरा करण्यासाठी हे आपण आतिषबाजी म्हणा किंवा फटाके आपण एक आनंद उत्सव म्हणून करतो. दिवाळीमध्ये सहसा कसं आहे, लाईटिंग वगैरे म्हणा किंवा आतिषबाजी ज्यावेळी आपण करतो आहे त्यावेळेला लाईटचा जो स्पेअर होतो त्यामधून पण दिवाळी आपण साजरी करू शकतो. त्याच्यावर कोणत्या प्रकारचे निर्बंध असू नयेत. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रघुनाथ मोरे. नमस्कार ताई. दिवाळी निमित्त आपण जे उडवतो त्याचं नेमकं महत्त्व काय आहे? दिवाळीनिमित्त आपण फटाकडे उडवतो, त्याचं निमित्त हे म्हणजे प्रदूषण खूप वाढणार आहे आणि त्यामुळं ते अतिशय हानिकारक आहे शरीराला, आरोग्याला. त्यामुळं खूप लोक आजारी पडू शकतात. फटाकडे खूप अतिशय कमी प्रमाणात वाजवणं, न वाजवणेसुद्धा खूप चांगले अतिशय होऊन जाईल. नाही वाजवलं तर उत्तम होईल. लोकांना दवाखाना, आरोग्य ह्याचं महत्त्व कळणार की दवाखान्यात किती पैसे घालायचे का फटाकड्याला पैसे घालवायचे. त्यामुळं पूर्ण त्यांचं आरोग्य धोकादायक आहे. त्यामुळं फटाकडे खूप वाजवणं हे अतिशय हानिकारक आहे असं आपल्याला वाटतं आहे. फटाकड्यामध्ये लोक भरपूर पैसे खर्च करतात, त्याच्याऐवजी गोरगरिबांना दान केलं तर खूप चांगलं होईल आरोग्यासाठी. आणि जे तिथं भरपूर लोकांना वृद्धाश्रम आहे त्या लोकांना जर हे पैसे त्यांनी दान केलं तर खूप चांगलं होईल. आणि आरोग्याचे खूप म्हणजे तिथले वृद्धाश्रमला लोक गरीब आहेत त्यांना जर दान केलं खूप त्यांचं आरोग्य चांगलं होऊन जाईल. नमस्कार, आपलं नाव? राहुल कुलकर्णी. कोणता फटाका आवडतो तुम्हाला? माझ्याकडे मुलांसाठी घ्यायला आलो आहे. तुमच्या मते काय आहे, फटाके असावेत की नसावेत? नसावे शक्यतो, प्रदूषणासाठी शक्यतो म्हणून मी उडवते, माझ्या मुलांसाठी घेतोय. तुला कुठला फटाका आवडतो? सुत्रिका बॉम्ब. आपल्याकडं कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या सणानिमित्त आणि कार्यक्रमानिमित्त आपण फटाके लावतो. तुम्हाला काय वाटतं, फटाके असावेत का नसावेत? नाही, फटाके असायला पाहिजेत मॅडम. शेवटी एका दिवसापुरताचा प्रश्न आहे, एका दिवशीसाठी सगळ्यांनी ॲडजस्ट करायला पाहिजे. आणि हे पारंपरिक सण आहेत, हे काय आजकाल चालू चाललेले सण नाहीत. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हे सण आत्ता आपण हिंदू
धर्मात आपण साजरे करतो. एका दिवसाने थोडेफार फटाकडे उडले म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही जास्त, असं मला वाटते. बाकीच्या इतर आणि भरपूर गोष्टी आहेत ज्यांनी प्रदूषण होते, ज्याने पर्यावरणाला हानिकारक आहेत, त्याच्यावर पहिला बंदी बांधायला पाहिजे. ही क्षुल्लक गोष्ट आहेत त्या तुलनेत. नाव आपलं? माझं नाव भूषण नेताजी कानकेकर. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव पवार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आपण किंवा सणानिमित्त आपण फटाके लावतो. तुम्हाला काय वाटतं, फटाके असावेत की नसावेत? एकदम असं बंद करता येत नाही आपल्याला फटाके वाजवणे वगैरे, पण आपण काय करू शकतो, थोड्या प्रमाणात बाबा लहान मुलांना जर आवड असेल तर थोड्या प्रमाणात फटाके वाजवून थोडं प्रदूषण कमी करू शकतो. एकदमच बंद करा म्हणतात असं नाही बंद होणार ते. हळूहळू म्हणजे बाबा ग्रीन फटाके वगैरे असतात, त्या फटाके आपण वगैरे घेऊ शकतो किंवा थोड्या प्रमाणात वाजवून आपलं तेवढा आनंद व्यक्त करू शकतो आपण. सणानिमित्त फटाके आपण वाजवणे म्हणजे तुमच्या मते काय आहे? तो आनंद असतो ना, फटाके वाजवले की आनंद होतो. हां, मोठ्या झाल्यानंतर मोठी मुलं आता नाही वाजवत, पण लहान मुलांना ते आनंद वाटतो फटाके वगैरे वाजवत. नमस्कार, आपलं नाव? विशाल पवार. फटाके असावेत की नसावेत? असले पाहिजेत. तुला काय वाटतंय? असले पाहिजे. आवडतं? हो. काय वाटतं, नेमकं काय आहे? आनंद वाटतो वाजवायला, एन्जॉयमेंट. नमस्कार, अमोल मगदूम. फटाक्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे, असावेत की नसावेत? फटाके असावेत पण नसावेत पण, दोन्ही पण आहे. म्हणजे असावेत म्हणजे की आता वर्षातून एकदा सण येतो आहे, तो थोडाफार आनंद साजरा केलाच पाहिजे. आणि नसावेत म्हणजे की प्रदूषण पण खूप होतं आहे त्याच्यानं, ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, ते पण आपल्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे. दोन्ही मॅच करून सण साजरा केला पाहिजे. तुमच्या मते काय उपाय आहे ह्याच्यावरती, कसा साजरा केला पाहिजे? उपाय म्हणजे मॅक्सिमम पारंपरिक पद्धतीनंच केलं पाहिजे, पण थोडंफार लहान मुलांचा आनंद हे करण्यासाठी थोडंफार तरी फटाके पाहिजेत. नमस्कार, आपलं नाव? रोहिणी अभिजित मगदूम. काय वाटतं तुम्हाला, फटाके असावेत की नसावेत? असावेत पण नसावेत. असावेत म्हणजे मुलांना एन्जॉय करायला मिळते तेवढंच. नसावेत, प्रदूषण खूप होतं धुळीमुळे, त्याच्या प्रदूषण टाळण्यासाठी पण नसावे फटाके. नमस्कार सर, आपलं नाव? नरेंद्र कलकुटगी. काय वाटतं तुम्हाला, दिवाळीनिमित्त किंवा इतर सणानिमित्त कार्यक्रमानिमित्त आपण जे फटाके उडवतो ते असावेत की नसावेत? मॅक्झिमम तर मोठ्या आवाजाचे नसावे प्रदूषण करणारे, पण छोट्या मुलांचा त्यांचा आनंद पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण की सण हा एकदाच असतो आणि त्यात आनंदात सगळी फॅमिली एकत्र असतात, त्यामुळं मोठ्या आवाजाचे न करता छोट्या आवाजाचे फटाके वाजवले तर बरं पडेल. तुझं नाव काय आहे? त्रिशा. तुला कोणता फटाका आवडतो? मला बी चिटपुट आवडतो. तुला? मला चिटपुट आणि रॉकेट. तर आज आपण दिवाळीनिमित्त कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया घेतला की फटाके असावेत की नसावेत. तर याबद्दल कोल्हापूरकरांचे असे संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे फटाके असावेत, काहींचं म्हणणं आहे फटाके पूर्णपणे नसावेत, तर काहींचं म्हणणं असं आहे की सामाजिक भान ठेवून आणि प्रदूषणाचा विचार करून फटाके वाजवले पाहिजेत. तुमचं याबद्दल मत काय आहे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आवाज कोल्हापूरच्या आपल्या या सत्रामध्ये आपण विविध ठिकाणी जातो आणि तिथल्या समस्यांचा आढावा घेतो. तुमच्याही भागामध्ये काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या एरियामध्ये आपल्याला बोलवू शकता आणि तिथल्या समस्या आपण प्रशासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.